बरोबर आहे. आता निघत नाही आहे, तर ह्याला आपल्याला बाहेरून कट करून घ्यायला लागेल. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे, बघूया. डन झालं. ठीक झालं. हां, नमस्कार मित्रांनो. आज आपण आपला HSRP जे महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे किंवा रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीजने सांगितलं आहे की HSRP प्लेट आपल्याला बसवायचं, त्यासाठी आपण इथे आलो होतो. इथे प्रॉब्लेम असा आहे की 10चा टाईम होता अपॉइंटमेंट, 11 वाजलेत तरी माणसं नाही. आता आवाज केला तेव्हा माणसं आली आणि हे काम करून घेत आहेत. असा गलथानपणा इथे आहे. इथे जागा अशी आहे की तिथे काही गाडी उभी ठेवू शकत नाही आहे. म्हणजे सरकारने हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे तुम्हाला कुणाला, तर त्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये त्यांना एवढा तरी विचार करायला पाहिजे की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही. त्या गोष्टीचा पण इथे हिशोब नाही आहे. तर असा गलथान कारभार चाललेला आहे. म्हणजे माझ्यामध्ये तरी आता 550 रुपये घेत आहेत, तर त्या 550 रुपयामध्ये तर तुम्ही घरी येऊन प्लेट लावून गेले पाहिजेत, अशी सिच्युएशन असली पाहिजे. असो, तर ही प्रोसेस आहे ती आता तुम्ही बघून घ्या कशी आहे काय आहे ते. तर आपण एक प्लेट लावली, आता दुसरी प्लेट ती लागत नाही आहे, तर आपण ते गॅस कटिंग करून काढतो आहे जुनी प्लेट आणि मग आता नवीन प्लेट बसवणार. चला तर मग बघूया आता पुढची प्रोसेस. हे गॅस कटिंगने आपण कट करतो येतो. सी फक्त निघायचं आहे, रस्टमुळे तो अडकलेला निघाला तो. तेल मारना ही पड़ेगा इससे नहीं होगा होल, इससे ये होएगा ना, खराब हो जाएगा, फिर क्ले मारने लगेगा, नंबर प्लेट. वॉशर लावलं मागे. ओके, मागच्या बाजूला येणार का? RC बुक द्या ना, RC. हां देतो. डन डन. नमस्कार मित्रांनो, आज आपण नंबर प्लेट बदलायच्या ह्याने आलो आहोत इथे. हे आहे कांदिवलीमधलं सेंटर आहे. तुम्ही जर ह्या बाजूला माझ्या मागच्या बाजूला बघाल तर हे आहे आपलं टेलिफोन एक्सचेंज आणि हा SV रोड आहे. आणि इथे तुम्हाला मागे बघाल तर इथे युनियन बँक आहे आणि तिथे होंडा म्हणून, होंडाचं ॲक्च्युली सेल्फ सर्व्हिस सेंटर आहे. आता आपण ही प्लेट बदलत आहेत ते आता आपण बघूया. प्रोसेस काय मोठं नाही, 5 मिनटाचंच आहे. नटबोल्ट काढणार आणि रिबीट टोकणार, तेवढंच आहे. ही पण तशीच प्लेट आहे, फक्त याच्यावरती तो IND आणि तो नंबर कोड आहे तो इथे नाही आहे. दॅट इज द ओनली डिफरन्स. मित्रांनो, 2 व्हीलरसाठी तुम्हाला 530 रुपये खर्च करायचे आहेत आणि 4 व्हीलरसाठी तुम्हाला 880 रुपये खर्च करायचे आहेत ॲप्रॉक्सिमेटली. तुम्ही यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं नियरबाय सेंटर जे असेल ते तुम्ही रजिस्टर करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता. फक्त टायमिंग्स पुढे मागे होऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही तसा. आणि तुम्ही इथे आल्यानंतर 5 मिनटामध्ये तुम्हाला जर लाईन असली तरी पण काय मोठी गोष्ट नाही, कारण की नंबर प्लेट काढायची, तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पेपर जो RC बुक आहे तो पेपर तुमच्याकडे असला पाहिजे, अपॉइंटमेंट आहे त्याचा पेपर तुमच्याकडे असला पाहिजे. 2 मिनटाचं काम आहे, होऊन जातं. आता प्रोसेस तर तुम्ही बघितलेली आहे ऑलमोस्ट. तर अशा आणि ही ह्याची डेडलाईन तूर्त तरी दिलेली आहे 31 मार्च. तर त्याच्यानंतर पुढे काय होईल ते मला नाही माहिती आहे, पण तूर्त तरी काही लोकांनी स्टे टाकलेला आहे. कॉस्ट जास्त आहे, पण जेवढं लवकर करून घ्यावा तेवढंच तुमच्यासाठी बरं आहे. मग गर्दी होणार आहे, लाईन लागणार आहे, कारण की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे सिस्टम त्यांनी चालू केलेली आहे. सो कीप इन युअर माइंड. ओके, जेवढं लवकर होईल तेवढंच चांगलं आहे. सो दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ह्याची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्ही जर सर्च केलं ना तर तुम्हाला ती नंबर प्लेटचं डिटेल मिळेल. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही कुठची वेबसाईट आहे ती सगळी डिटेल देऊन ठेवतो. कॉस्टिंग पण खाली देऊन ठेवतो, तर ते तुम्ही करू शकता. 2 व्हीलर 4 व्हीलर इट्स व्हेरी इझी, नॉट अ बिग टास्क. ओके, फक्त तुमचा नंबर, तुमच्या गाडीसाठी तुमचा
तो महाराष्ट्र ट्रान्सपोर्टचा जो काही आपला वेबसाईट आहे त्याच्यावरती तो अपडेट करायला लागेल मोबाईल नंबर, म्हणजे तुम्हाला OTP रिसीव्ह होईल. OTP रिसीव्ह झाल्यानंतर तुम्ही ते इझिली यू कॅन सॉर्ट एव्हरीथिंग. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चला तर मग कीप वॉचिंग अवर चॅनल. टाटा बाय बाय. बाकीची प्रोसेस मी तुम्हाला हळूहळू दाखवतो कशी काय आहे ते. चलो. साइड बराबर चल. मार. हाँ निकाल उसका तू. आया तू दूसरा ठोक अभी. इनका हो गया 5 मिनट का काम है. आया चल. हाँ स्क्रॅप प्लेट 67 स्क्रॅप प्लेट आपल्या. ठीक आहे. तो उनका कर दे वो फ्रेम वाला. ओके हे घ्या. चला ह्या जुन्या मग स्क्रॅप झालेल्या आहेत. आता स्टिकर तुम्ही लावाल ना? हाँ चिकन लावे तू. चल. मजबूत आहे. डन. चिकन तुमच्या हातात आहे? हो आहे. हो एक मिनिट. ही पण डन. ओके थँक्यू. हा काय स्टिकर आहे? टर्म्स ऑफ कंडिशन ओके. तो कुठे येणार? याच्यावरती. त्याच्यावरती. ओके ठीक आहे. मला गाडीचा आरसी लागेल. थँक्यू. हां दाखवतो. प्रोसेस कंप्लीट. ओके चला तर मित्रांनो एक साधी सिंपल प्रोसेस आहे. 10 ते 15 मिनटं लागतात. थोडी जर माणसं नसतील तर थोडा डिले होईल. 10 ते 15 मिनटामध्ये काम होऊन जाते. तर मी तुम्हाला एकच रेकमेंड करेन, डेटच्या आतमध्ये तुम्ही या आणि तुमचं हे काम करून घ्या. नाही तर नंतर मग भरपूर गाड्या येतील आणि तुमचं काम लाईन लावायला लागेल. तो पण एक इश्यू आहे. ओके चलो टाटा बाय बाय. कीप वॉचिंग युअर चॅनल.